गाईस, तर इकडे डीपी दादा सांगतायत की म्हणून मी माझा हट्ट सोडला. चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन चाललं आहे. तर तिकडे हे चौघीजण किचन एरियामध्ये बसलेले असतात आणि अभिजित विचारतो की जान्हवी कोण आहे. त्यावर डीपी सांगतो की माझी मुलगी आहे. म्हणजे त्यावेळेस जो मी नाटक बघत होतो, म्हणजेच होणार सून मी या घरची ही सिरियल चालू होती आणि जान्हवी हे कॅरेक्टर तेजश्री प्रधानचं खूप फेमस झालेलं होतं. म्हणजे तिचा तो गोड स्वभाव, सगळ्यांना धरून ठेवणारे असं ते कॅरेक्टर होतं. म्हणून मला वाटायचं की मला एक मुलगी पाहिजे आणि तिचं नाव मी जान्हवी ठेवणार. पण हे सगळं मी माझ्या मनात चालू होतं आणि माझ्या मुलगीचा जन्म झाला तो बरोबर दसऱ्याला झाला. म्हणून लगेच वडिलांनी तिची पत्रिका घेऊन ते गेले आणि त्यांनी एका बामणाकडे बघितलं तर तिथं सांगितलं की हिचं नाव तुम्ही जान्हवीच ठेवा, पत्रिका फार छान आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी घरात येऊन सांगितलं. पण माझी अशी एक निर्धार झाला की त्यांनी सांगितलं असेल वडिलांनी, म्हणून मी स्वतः पत्रिका घेऊन ज्यावेळेस गेलो दुसऱ्या ब्राह्मणाकडे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हिचं नाव तुम्ही ज वरून ठेवा. असं 3 ठिकाणाहून तिचं नाव ज वरून आलं. म्हणून मी माझ्या मुलीचं नाव जान्हवी ठेवलं. तर मुलाचं नाव हर्षद आणि कल्याणी वहिनी असं इरिना इथं सगळ्यांची नावं तोंडपाठ करत असते. तर अशा प्रकारे इकडे सगळेजण आपापल्या फॅमिलीबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. तर इरिनाची ही गोड मराठी भाषा ऐकायला सर्वांनाच आवडतं आणि डीपी दादाचे किस्से ऐकायला देखील सगळेजण आतुर असतात. तर यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.